सध्या देशात सर्व मुद्दे मागे पडले आहेत, अगदी पंतप्रधानांनी दिलेली मेलडी चॉकलेट सुद्धा. आणि एकच मुद्दा गदात आहे, तर झुरळांची पार्टी, कॉकरोच पार्टी. कोण आहे दबके 30 वर्षीय तरुणाने असं काही स्टेटमेंट केलं आणि संपूर्ण भारत देशामध्ये एक वेगळीच चळवळ उभारली गेली. संपूर्ण भारत देशातील बेरोजगार तरुणच नाही तर इतर सर्व जनतेने त्याला डोक्यावर उचललं. कोण आहे नेमका हा अभिजित? ह्या अभिजितने आपल्या एका विचाराने एक अशी झलक दाखवून दिली की संपूर्ण देश त्याचा वेडा झालाय. फक्त शहरातून नाही तर आता गावागावातून दीपक अभिजितच्या नावाने आता घोषणा व्हायला सुरुवात झालाय. आणि होय, आता नागरिकांना कुठेतरी एक पर्याय वाटतोय ज्या पद्धतीने सध्या सरकार चालत आहे, सध्या विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांना नवीन चॉईस हवी होती, मात्र नवीन संधी मिळत नव्हती. ती कदाचित या अभिजितच्या रूपाने मिळते की काय, अशी आता भारतवासियांना एक अपेक्षा लागली आहेत. आणि त्या पद्धतीनेच या अभिजितने सुद्धा वाटचाल केली. 30 वर्षाचा अभिजित नेमका कोण आहे त्याची आपण थोडक्यात माहिती सांगू. आता सर्व प्रसार माध्यमांवर त्याची माहिती आलीच आहे. त्या पुढे जाऊन अनेक विषय आहेत की ज्या पद्धतीने तो दररोज एक एक व्हिडिओने आपले विचार मांडत आहेत, खरोखर देशाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. त्यामुळे हा अभिजित 30 वर्षीय इंजिनियर पदवी घेतलेली आहे आणि तो हिंगोलीमधील आहे. शेतकरी सर्वसाधारण कुटुंबातला असला, त्याचे वडील सरकारी नोकरीत होते, 4 भाऊ आहेत, अशा पद्धतीचं त्याचं बॅकग्राऊंड असलं तरी तो इंजिनियर झाला आहे. आणि पुण्यामध्ये इंजिनियर झाल्यानंतर खरं तर त्याने पत्रकारितेकडे वळाला होता. त्याला कुठेतरी देशाबद्दल आपुलकी, समाजाबद्दल आपुलकी आणि कुठेतरी परिवर्तन घडून आणायचं होतं, या विचाराने तो प्रेरित असल्यामुळे इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा तो पत्रकारितेकडे गेला होता. आणि असं असताना तिथेच केजरीवाल यांच्या पार्टीची, आम आदमी पार्टीची, केजरीवाल आणि त्यांची पुण्यामध्ये भेट झाली होती. आणि त्यावेळेला केजरीवालांना हे लक्षात आलं होतं की या मुलामध्ये काय स्पार्क आहे, किती तो हुशार आहे, म्हणून त्यांनी आपल्या पक्षाचं प्रसिद्धी प्रमुख केलं होतं. आणि त्याच वर्षी केजरीवाल हे मुख्यमंत्री सुद्धा झाले होते. कदाचित ज्या पद्धतीने अभिजितची पुढे वाटचाल होईल, त्याला कुठेतरी आपचा उमेदवार आहेत आणि तो कुठेतरी अशा पद्धतीने त्यांचे विचार घेऊन चालत, असे आरोप सुद्धा त्याला दाबण्यासाठी केले जाऊ शकतात. मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलंय, हो मी आपचा कार्यकर्ता काही वर्षांपूर्वी होतो असलो, म्हणून काय झालं, त्याने त्याच्या साईटवरून कोणतेही फोटो सुद्धा डिलीट केलेले नाही. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला केजरीवाल मुख्यमंत्री झाले, त्याच्या सहकुटुंबाला तिथे बोलून त्यांनी त्याचा आदर सत्कार केला होता. इतका हा हुशार मुलगा होता. मात्र तो तिथेच थांबला नाही, या राजकारणात अटकून थांबला नाही. तो अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. आणि पुन्हा एकदा त्याच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश अशा पद्धतीचं जे देशातील बेरोजगार आहेत, खरं तरी बेरोजगार केलेत कोणी? आपण आणि आपल्या मंत्र्यांनीच केले. ज्या पद्धतीने प्रत्येक परीक्षा असो, प्रत्येक भरती असो, तिथे पेपर फुटले जातात आणि फक्त पैसे भरून अशी भरती केली जातात. त्यामुळे असे बेरोजगार तयार होतीलच. आणि त्यांना झुरळाची तुम्ही उपमा केल्यामुळे याला कुठेतरी संताप आला आणि त्यांनी आपल्या अकाउंटवर ज्या पद्धतीने कॉकरोच पार्टीचं स्टेटमेंट केलं, काही तासांमध्येच, काही दिवसांमध्येच कोट्यावधी फॉलोअर त्याचे झाले आहेत. अक्षरशः 2.5-3 कोटीचा टप्पा त्यांनी पार केला आहे. भाजपचे कुठेतरी अशा अकाउंटवर 85 लाख फॉलोअर आहेत. त्यासाठी त्यांना 7 ते 8 वर्ष मेहनत घ्यावी लागली, कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले. मात्र ज्या पद्धतीने अभिजितने विचार टाकलेत, आठवडाभरात भाजपला आणि त्या पक्षाला 3 पटीने त्यांनी मागे टाकलेत, असे विचार या देशाला पटलेत. अशा पद्धतीने अभिजितची वाटचाल झाली. अभिजितने ज्या पद्धतीने आपली झुरळ पार्टी घेऊन तो पुढे चाललाय, कदाचित त्याला सरकारकडून कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण ज्या वेळेला तो भारतामध्ये होता, महाराष्ट्रात होता, 370 कलम ज्या वेळेला जम्मू काश्मीरचं हटवलं गेलं होतं, त्यावेळेला त्यांनी काही स्टेटमेंट केलं होतं. त्या काळात त्याच्यावर एक गुन्हा नोंद झाला होता. कदाचित सरकार त्याला दाबण्यासाठी पुन्हा एकदा त्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न करू शकतं. मात्र अशा पद्धतीचा जर चुकीचा विचार सरकारने केला आणि पुन्हा एकदा झुरळ पार्टीला नाही तर भारतीयांना दाबण्याचा प्रयत्न केला तर फार मोठा त्याचा तीव्र प्रतिसाद संपूर्ण देशामध्ये उभं शकतो. त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचा विचार न केलेला सरकारसाठी बरा राहू शकतो. अभिजितचे विचार काही व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत. त्यामध्ये त्यांनी काही विचार मांडले, ते जर ऐकले तर आपल्या खरोखर लक्षात येईल की हा 30 वर्षीय मुलगा किती गुणवंत आणि विद्वान असू शकतो. त्याला भारताचं राजकारण चांगल्या पद्धतीने जाणं आहे. त्यांनी 1-2 उदाहरणं अशी सांगितली की देशामध्ये जिथे जिथे जनगणना केली आणि जे मतभात केले
जे उमेदवार जे नागरिक आहेत ज्यांना बाद केलेले आहेत आणि तिथे तिथे फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांचाच उमेदवार निवडून आलायत, इतर अपक्ष किंवा इतर उमेदवार का निवडून आले अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे. आणि दुसरा त्याचा प्रश्न आहे की ज्या वेळेला झुरळ पार्टी जर कदाचित सत्तेत आली, त्यांनी त्याचा मॅनिफेस्टो सुद्धा तयार केला आहे की कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. त्यांनी सर्वात आधी सांगितलं आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर अदानी आणि अडाणी यांनी जे मीडिया विकत घेतले त्यांचे परवाने चक्क रद्द केले जाईल. जे लोकशाहीचा गळा दाबत आहेत, फक्त सरकारी लोकांच्याच चांगल्या बातम्या दाखवत आहेत, जनतेवर होणारा अन्याय दाखवत नाहीत, त्यांना बंद केलं जाईल. पत्रकारितेत जर अशा पद्धतीचा खरोखर निर्णय झाला तर आणि तर हा चौथा स्तंभ जिवंत राहू शकतो आणि देशाला खरोखर योग्य दिशेने जाऊ शकतो. अशा पद्धतीचे विचार असणारा हा युवक येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये नक्कीच चमत्कार घडू शकतो आणि देशवासियांना एक नवीन आणि तिसरा पर्याय मिळाला असं समजलं तरी चालणार नाही. अभिजित बद्दलचे वेगवेगळे खुलासे लवकरच आधार न्यूज कडून आपल्याला दाखवण्यात येईल.